मुख्यमंत्र्यांचं नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची शनिवारी रात्री महत्त्वाची बैठक झाली आहे। महायुतीतील जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाच्या चर्चा यावेळी पार पडल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशी महाराष्ट्रातील महायुतीची यावेळी सर्वोच्च नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होती। या बैठकीमध्ये आगामी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे। तसेच महायुतीमधील वाद बाहेर दिसतील अशी वक्तव्य करणं टाळावं असं देखील वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात येत आहे। तर महायुतीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे आपण जाणून घेणार आहोत। जागा वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे। शिवाय सक्षम उमेदवारालाच प्राधान्य देणार यावर देखील यावेळी चर्चा झाल्याची कळत आहे। तर अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर नको या मुद्द्यावर देखील चर्चा झाली। आचारसंहितेपूर्वी विदर्भातल्या प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। विदर्भात भाजपच मोठा भाऊ असणार असा दावा देखील या बैठकीत भाजपने केला। पाहुयात पुढची बातमी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार काल नागपुरात होते। रेशीमबाग मैदानात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती। पण या कार्यक्रमानंतर घडलेल्या घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपल्यानंतर तिन्ही नेते हे व्यासपीठावरून निघाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक केशव बलिराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवणकर यांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं। पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हेडगेवार आणि गोळवणकर यांच्या खरंतर समाधीस्थळाचं दर्शन घेणं टाळल्याचं बघायला मिळालं। अजित पवार संघाच्या माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट त्या ठिकाणाहून निघून गेले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आहेत आपल्यासोबत। संजय, काल अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर अजित पवार यांनी मात्र हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावरती जाणं टाळलं आहे। त्यामुळे आता अनेक चर्चा देखील रंगू लागल्या आहेत। नेमकं काय घडलं होतं काल? अगदी बरोबर वर्षा, जसं आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या टप्पा 2च्या शुभारंभ कार्यक्रम काल रेशीमबाग मैदानावर होता। तिथे मोठा डोम उभारण्यात आला होता आणि हजारो महिलांची तिथे उपस्थिती होती। कार्यक्रम संपल्यानंतर तिन्ही मोठे नेते हे रेशीमबाग परिसरातच असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात जाणं अपेक्षित होतं। याला आणखी एक कारण महत्त्वाचं असं की पाऊस झाल्यामुळे जिथे या नेत्यांच्या वाहनांचा ताफा पार्क करण्यात येणार होता तिथे चिखल झाला असल्यामुळे सावधतेचा इशारा म्हणून या वाहनांना रेशीमबाग परिसरामधीलच जे स्मृती मंदिर आहे तेथे या वाहनांना ठेवण्यात आलं होतं। मात्र जसं आपण बघतो कार्यक्रम संपल्यानंतर सर्वात आधी अजित पवार मंचावरून उतरले आणि त्यांनी थेट आपलं वाहन गाठलं आणि तिथून ते पुढच्या कार्यक्रमास निघून गेले। त्यांचा पुढचा जो कार्यक्रम होता तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागपूरच्या कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींची थेट संवाद असा कार्यक्रम होता। आणि आता सांगण्यात येत आहे की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना उशीर होत होता म्हणून ते लवकर गेले। पण त्यानंतर मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या वाहनामध्ये बसण्याच्या आधी त्यांनी तिथे जाऊन, जसं आता आपण सांगितलं, प्रथम सरसंघचालक आणि द्वितीय सरसंघचालक यांच्या समाधीला भेट दिली, तिथे दर्शन घेतलं। तर कुठेतरी प्रत्यक्ष अजित पवार यांनी आपल्या वाहनामध्ये बसण्याच्या आधी तिथे जाऊन दर्शन घेणं टाळलंय हे स्पष्ट दिसतंय। ते तडक आपल्या वाहनात बसून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले असं दिसतंय। याच्या मागे एक महत्त्वाची पार्श्वभूमी सुद्धा अशी आहे की आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट जेव्हापासून सामील झालेला आहे तेव्हापासून संघाकडून कुठेतरी टीका
केली जाते. आपण बघितले संघाचे जे मुखपत्र आहेत, ऑर्गनायझर असेल किंवा मराठीतलं विवेक साप्ताहिक असेल, त्यामध्ये कुठेतरी लेखांच्याद्वारे मग रतन शारदा यांचा पहिले जो सर्वात आधी लेख छापून आला होता आणि त्यानंतर रमेश पतंगे यांचा विवेक साप्ताहिकामध्ये लेख आला होता आणि बाकीचे लेख आले होते. तर कुठेतरी महायुतीमध्ये अजित पवारांचा गट सामील झाल्यावरती संघाची नाराजी त्यातून स्पष्ट दिसत होती आणि या घडामोडीची सुद्धा किनार आहे. पण अजित पवारांनी सरसंघचालक जे आद्य सरसंघचालक आणि द्वितीय सरसंघचालक यांच्या समाधीवर जाण्याचं टाळल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. वर्षा, निश्चितच संजय, आपण पाहतोय ही घडामोड घडल्यानंतर खरं तर रात्री देखील एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे आणि कोण कोण उपस्थित होतं, थोडक्यात माहिती सांगाल? अगदी आपल्याला माहिती आहे की कार्यक्रमानंतर 4:30 वाजता नागपूर विमानतळावरती मुख्यमंत्री जाणार होते आणि मुंबईला रवाना होणार होते. पण तसं घडलं नाही. NDTV मराठीने सर्वात प्रथम ही बातमी ब्रेक केली आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांचं मुंबई परत जाणं हे लांबणार आहे आणि महायुतीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे रामगिरी बंगल्यावरती होणार आहे. आणि तसंच घडलं. रात्री 8:08 सुमारामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हा पोहोचला रामगिरी बंगल्यावरती. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल एक साथ त्यांचा ताफा तिथे पोहोचला. त्यानंतर सुनील तटकरे सुद्धा आले. तर ही सगळी जी मोठी नेते मंडळी आहेत, महायुतीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वोच्च नेते मंडळी आहेत, ते तिथे जमले. फार वेगवेगळ्या विषयांवरती महत्त्वाच्या बातम्या चर्चा झालेल्या समोर येत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा जो विषय होता, काय कित्येक ठिकाणी एकापेक्षा जास्त दावेदारी जागांवरती करण्यात येत आहे. त्यामुळे विनेबिलिटी म्हणजे जिंकून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराची असेल त्या उमेदवाराला तिथे जागा देण्यात येईल असं ठरलं आहे. पण त्यामुळे आता आणखी काय काय घडामोडी घडत आहेत त्या देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. संजय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.